Hello friends. Today I am starting the subject of financial accounting auditing, that is financial accounting of 5th semester of TY BCom class. Today I am taking up a new chapter, first chapter for our discussion. Before that, I wish to give you some important suggestions, some important guidelines with regard to forthcoming examination. म्हणजेच येत्या परीक्षेसंबंधी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देऊ इच्छितो. येत्या परीक्षेमध्ये आतापर्यंत आहे ना आम्हाला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तुम्हाला सूचना देऊ इच्छितो. ते म्हणजे पहिला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आहे ना डिटेल 15 मार्कचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज नाही. 5 मार्कचं थेरी नाही, 10 मार्कचं थेरी प्रश्नाला उत्तर लिहायची गरज नाही. तुम्हाला प्लेन 50 प्रश्न देण्यात येईल. 50 पैकी 40 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. 50 पैकी 40 टिक करून आहे ना म्हणजे राऊंड भरून आहे ना तुम्हाला उत्तर सुचवायचे आहे. 50 पैकी 40 प्रत्येक आहे ना नंतर मार्क्स वगैरे आहे ना नंतरचं बघा मी सगळे आहे ना कन्व्हर्जन वगैरे करू. प्रत्येकी आहे ना किती 1.5 मार्क आहे. प्रत्येक प्रश्नाला 1.5 मार्क आहे. नंतर कन्व्हर्जन करतो आम्ही 60 पैकी आणि किती 40 गुणले 1.5 = 60 मार्क झाला. ते कन्व्हर्जन करून 100 मध्ये आम्ही परिवर्तन करतो. हे आमचं भाग कामाचा भाग. त्यामुळे ना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे एक्झामिनेशनमध्ये प्लेन ऑब्जेक्टिव्ह टाईप यानी MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्नाला उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ना वरती येणे एक होतो गाळांतर जागा आणि त्या खाली आणि 4 प्रश्न होतो योग्य जागामध्ये यांना तुम्ही राऊंड भरायचे आहे OMR शीटमध्ये अथवा यांना सुचवायचं आहे ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये. एक झालं. दुसरं आणि ह्या 40 पैकी 25 प्रश्न आहे ना थेरोटिकल असणार आहे. उरलेले छोटंसं प्रॉब्लेम असणार आहे. ते प्रॉब्लेम आहे ना खूप म्हणजे खूप छोटंसं प्रॉब्लेम ते तुम्ही आहे ना ते सुद्धा कॅल्क्युलेशन करून पटकन 1 अथवा अर्धा मिनिटात सुद्धा होईल एवढे छोटंसं कॅल्क्युलेशन. फॉर एक्झाम्पल कॉस्ट = 10,000, प्रॉफिट = 5,000, कॉस्ट अधिक प्रॉफिट = सेल्स किती 15,000. इतकं इव्हन कॅल्क्युलेटर लागत नाही तरी सुद्धा अकाउंटन्सी विषयाबाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो मी कॅल्क्युलेटर तुम्ही एक्झामिनेशनमध्ये न्या. तुमच्या बरोबर असू दे. ज्यावेळी तुम्ही प्रश्नाला उत्तर लिहिताय ना त्यावेळी तुमच्याबरोबर साधा कमर्शियल कॅल्क्युलेटर असू दे तुमच्याबरोबर. इट इज परमिशेबल. तुम्ही वापरू शकता. काही कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे कॅल्क्युलेशन करून प्रश्नाला उत्तर लिहायचं आहे. जे असले कॅल्क्युलेशन आहे ना फॉर्म्युलावर आधारित असतं आणि पटकन तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगू शकता. हे इट रिक्वायर्स सम कॉमन सेन्स ऑफ अकाउंटन्सी सब्जेक्ट. अकाउंटन्सी सब्जेक्टबद्दल सामान्य ज्ञान असलं तर हे प्रश्नाला उत्तर पटकन तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल कॉस्ट आधी सांगितल्याप्रमाणे कॉस्ट किती 10,000. कॉस्टवर आहे किती 50% प्रॉफिट आहे. म्हणजे कॉस्ट किती 10,000, प्रॉफिट किती 50%. 10,000 वर 50% म्हणजे किती झालं 5,000. कॉस्ट अधिक प्रॉफिट सेल्स आणि कॉस्ट किती 10,000, प्रॉफिट 10,000चा 50% म्हणजे 5,000. 10,000 अधिक 5,000 15,000 आणि सेल्स झालं. सेल्स 15,000 असलं तर तुम्ही मार्क करायचे. सो असं सोपे म्हणजे एकदम सोपेतलं सोपे आहे ना एक्झामिनेशनमध्ये प्रश्न येणार आहे. तरी सुद्धा बेसिक तुम्ही अभ्यास करून मनापासून अभ्यास करून प्रश्नाला उत्तर लिहायचं आहे. आणखी एक पॉईंट दुसरं आणखी महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं आम्ही आणि थेरी नोट्स वगैरे दिलो आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येकानं पाठवलेले ते प्रिंट काढून व्यवस्थित अथवा हाताने लिहून घेऊन तुम्ही दररोज वाचायचं. असलं आहे ना जे काही डिटेल नोट्स आहे ना तुम्हाला दिलेले ते एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला खूप उपयोगात येईल. त्यामुळे लक्षात ठेवा दिलेली तुम्हाला सूचना तुम्ही लक्षात ठेवा की 50 बहुपर्यायी प्रश्न उत्तर तुम्हाला प्रश्न देण्यात येईल. तुम्हाला बहुपर्यायी उत्तर असलेले प्रश्न आहे ना तुम्हाला देण्यात येईल. त्यापैकी आहे ना 40 प्रश्नाला उत्तर लिहायचं. 50 पैकी 50 सुद्धा लिहू शकता तुम्ही, काय हरकत नाही. आणि 50 पैकी 50 सुद्धा लिहू शकता. 50 पैकी 40 आहे ना ग्राह्य धरण्यात येईल फक्त त्यापैकी. आणि नंतर आहे ना त्यापैकी काही छोटंसं बारीक कॅल्क्युलेशन असलेले प्रश्न सुद्धा असेल एक्झामिनेशनमध्ये. जेवढे शक्य तेवढं आहे ना कव्हर करायला प्रयत्न करू चर्चा करताना. आणि नंतर आहे ना तुम्हाला दिलेले नोट्स आहे ना प्रत्येक विषयाचा कॉस्टिंग असू दे फायनान्शियल अकाउंटिंग असू दे त्या 5व्या सेमिस्टरचा TY BComचा सांगतो मी. तुम्ही आहे ना ते मनापासून वाचलं तर एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला खूप उपयोगी होईल. एवढं महत्त्वाचं माहिती तुम्ही. आणखी दुसरं महत्त्वाचं आणखी एकदा सांगायला प्रयत्न करतो. कॅल्क्युलेशन असल्याने तुम्ही प्रश्नाला उत्तर निवडताना तुम्ही कॅल्क्युलेशन तुमचं समवेत असू दे. You have to carry calculator at the time of what we call making calculations and writing such rather answer in the examination.
So these such calculations are very very simple. It requires common sense of basic knowledge of accountancy. You will not face any difficulty as such, I hope. सो हे माहिती काही तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये काही आतापर्यंत आम्हाला उपलब्ध असलेल्या माहितीवरून मी सांगितलं, मी आणखी एकदा सांगतो. आणि ह्यामध्ये काहीतरी फरक असला तर तुम्हाला पटकन लक्षात येण्यात येईल. सो एक आहे. आता विषयाकडे येऊ. TY BCom फायनान्शियल अकाउंटिंग आणि चॅप्टर पहिला सुरुवात करतो आम्ही. कोणती? कॅपिटल रिडक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. पहिला एक्झामिनेशन लक्षात ठेवून जे पर्याय जे आहे ना, कोणते जे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे ना, ते तेवढंच आहे ना तुमच्याबरोबर चर्चा करतो. हे चॅप्टर संपलं. या व्यतिरिक्त एक प्रॉब्लेम तुम्हाला ना व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो आणि नंतर त्याचं सॉल्युशन तेवढंच आहे ना, मी डायरेक्टली आहे ना इमेज काढून पाठवेन तुम्हाला. डिटेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात इथं काय करत नाही मी. तुम्हाला ना व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं सॉल्युशन आणि प्रॉब्लेम तुम्हाला प्रत्येक 5 चॅप्टर आहे. 5 चॅप्टरचा 5 प्रॉब्लेम आणि 5 सॉल्युशन आणि त्या वेगवेगळ्या दिवशी तुम्हाला पोस्ट करतो तुमच्या माहितीसाठी. आणि गरज असेल तर वर्किंग नोट वगैरे त्यामुळे सांगतो. तेवढेच आहे ना तुम्ही अभ्यास करा त्यासंबंधी. आणि उर्वरित आणि एक्झामिनेशन संबंधी जे काही महत्त्वाचं आहे तुमच्याबरोबर या इथे चर्चा करायला प्रयत्न करतो मी. सो काय पाहिजे? कॅपिटल रिडक्शन म्हणतो भांडवल कमी करणे आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आंतरिक पुनर्रचना म्हणतात. आंतरिक पुनर्रचना म्हणतात. लक्ष द्या. ओके, ठीक आहे. So, what is capital reduction? Capital reduction and internal reconstruction is bringing about the process of reorganization of the financial structure of the company. कंपनीचा आर्थिक रचना जे काही त्याचा पुनर्रचना करायचं लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचं पुनर्रचना करायचं याला काय म्हणतात? आंतरिक पुनर्रचना असे म्हणतात. लक्षात घ्या, आंतरिक पुनर्रचना असे म्हणतात. ओके, ठीक आहे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मीन्स द प्रोसेस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ द कंपनी. कंपनीचा संघटनेमध्ये परिवर्तन करायचं प्रक्रियेला काय म्हणतात? कॅपिटल रिडक्शन ऑर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. एक तो कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणजे हे आणखी एक संकल्पना वेगवेगळी सांगत जातो मी. कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणजे भागांचं एकत्रित करणे, भाग आहे ना सम्मिलित करणे, भाग आहे ना क्रोढीकरण करणे, भाग आहे ना 2 असलेले 1 करणे, 10 असलेले 1 करणे. इट इज कॉल्ड एज कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणतात. 100 रुपयाच्या 10 ऐवजी 100 रुपयाचे 1 शेअर, 10 रुपयाचे 100 ऐवजी 10 रुपयाचा शेअर 10 ऐवजी 100 रुपयाचे 1 शेअर इश्यू करायचे. त्याला काय म्हणतात? लक्षात ठेवा, कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणतात. 5 रुपयाचे 2 असेल तर नोट, 10 रुपयाचे 1, त्याला काय म्हणतात? कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स. एक्झाम्पल दिलं. कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स मीन्स कन्वर्जन ऑफ शेअर्स ऑफ स्मॉलर डिनॉमिनेशन इनटू द शेअर्स ऑफ हायर डिनॉमिनेशन. म्हणजे ना कमी मूल्य असलेले शेअर एकत्रित करून जास्त मूल्य असलेले 1 शेअर इश्यू करायचे. या प्रक्रियेला काय म्हणतात? कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल यांना तुम्हाला सांगितलं 10 रुपयाचे 10 शेअर ऐवजी 100 रुपयाचे 1 शेअर, त्याला काय म्हणतात? कन्वर्जन ऑफ शेअर, कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणतात. आणि याच्या विरुद्ध संकल्पना म्हणजे सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. सब डिव्हिजन ऑफ शेअर्स म्हणजे भागांचं विभाजन करणे. म्हणजे 100 रुपयाचे 1 शेअर ऐवजी फॉर एक्झाम्पल 10 रुपयाचे 10 शेअर इश्यू करायचे. ह्या प्रक्रियेला काय म्हणतात? सब डिव्हिजन ऑफ शेअर्स अथवा भागांचं विभाजन असं म्हणतात. ओके, ठीक आहे. कन्सॉलिडेशन झालं आणि सब डिव्हिजन झालं. नेक्स्ट आहे आणखी एक संकल्पना लक्षात ठेवा. कॅपिटल रिडक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे कंपनीच्या कोणत्या सेक्शनमध्ये आहे? कंपनी कायदा 2013 सेक्शन 61 मध्ये. दिस कॅपिटल रिडक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी इज contained in section 61 कलम 61 of Indian Companies Act 2013. भारतीय कंपनी कायदा 2013 सेक्शन 61 मध्ये हे आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला हे सगळे गोष्टी सांगतो. येत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती द्यायला प्रयत्न करतो. कॉन्सन्ट्रेशन करायचं. नेक्स्ट आहे सरेंडर ऑफ शेअर्स म्हणजे भागांचं आहे ना हस्तांतरित करणे म्हणजे सरेंडर म्हणतो. सरेंडर ऑफ शेअर्स मीन्स गिव्हिंग अप पार्ट ऑफ शेअर्स. म्हणजे आहे ना भागवर असलेले हक्कांना सोडून देणे, त्याग करणे. सरेंडरचा आहे ना तत्वचा अर्थ काय? त्याग करणे म्हणतात. एक 100 रुपयाचे शेअर असेल तर त्यापैकी 40 रुपये सोडून देतो, 60 रुपये हक्क ठेवतो. दिस इज कॉल्ड एज व्हॉट यू कॉल सरेंडर ऑफ शेअर्स. सरेंडर ऑफ शेअर्स मीन्स गिव्हिंग अप पार्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स. भागाचा एक मूल्याचा भागांचा एक मूल्याचा भाग आहे ना सोडून दिलं तर आणि त्यावरील हक्क त्याग केलं तर त्याला काय म्हणतात? सरेंडर ऑफ शेअर्स म्हणतात. नेक्स्ट इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. देर इज नो फॉर्मेशन ऑफ न्यू कंपनी.
ओल्ड कंपनीमध्ये परिवर्तन करतो. इन केस ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन देर इज नो फॉर्मेशन ऑफ ओल्ड कंपनी, नो कंपनी डिझॉल्व, नो कंपनी न्यू कंपनीज फॉर्मड. नवीन कंपनीचा विसर्जन होत नाही, नवीन जुन्या कंपनीचं विसर्जन होत नाही, नवीन कंपनी स्थापना होत नाही. हाय ते कंपनीमध्ये परिवर्तन करतो आम्ही, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. इन वन मोर थिंग इज दॅट इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ओनली वन कंपनी इज इन्व्हॉल्व. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये केवळ 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 एक कंपनी असतो, दोन कंपनी असू शकत नाही. अमार्गमेशन मध्ये दोन कंपनी येतात, पण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये एकच कंपनी असतो, लक्षात ठेवा. वन सेकंड बघा. इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ओल्ड कंपनी इज नॉट डिझॉल्व्ड, न्यू कंपनी इज नॉट एस्टॅब्लिश्ड, दॅट कंपनी इज ओनली इम्प्रूव्ड. जुन्या कंपनीचं आहे ना विसर्जन होत नाही, नवीन कंपनीचं स्थापना होत नाही. त्या कंपनीमध्ये फक्त आहे ना परिवर्तन आणतो, इम्प्रूव्हमेंट आणतो, सुधारणा करतो त्या कंपनीमध्ये. एक झालं. दुसरं आणि महत्वाचं काही सांगितलं मी तुम्हाला. इन केस ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अथवा कॅपिटल रिडक्शन ऑर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अथवा बोथ म्हणतात. सो ओनली वन कंपनी इज इन्व्हॉल्व्ड, एकच कंपनीचा आहे ना समावेश असतो. नेक्स्ट आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. अतिशय महत्वाचं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स ऑर नो बॅलन्स. एक अकाउंट ओपन करतो, त्या अकाउंटमध्ये आहे ना फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायला पाहिजे, इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणून तयार करतो मी. त्या रिडक्शन अकाउंटमध्ये क्रेडिट इक्वल टू डेबिट असतो, डेबिट इक्वल टू क्रेडिट. नाही तर लक्षात ठेवायला पाहिजे क्रेडिट इज मोर दॅन डेबिट बॅलन्स. डेबिट पेक्षा क्रेडिट ज्यादा असायला पाहिजे, नाहीतर डेबिट इक्वल टू क्रेडिट असायला पाहिजे. हे ना माहिती तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हणजे क्रेडिट इज मोर दॅन, डेबिट इज लेस दॅन क्रेडिट, अथवा क्रेडिट इज मोर दॅन, क्रेडिट आहे ना, क्रेडिट इज मोर दॅन डेबिट बॅलन्स. डेबिट कधीही ज्यादा असू शकत नाही. कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा एक आहे ना माहिती तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे कॅपिटल रिडक्शन. ओके. द स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन शुड बी अप्रूव्ड बाय हायकोर्ट. अत्यंत महत्वाचं माहिती आहे. कॅपिटल रिडक्शन अथवा हे स्कीम आणायचंच असेल तर, अंमलबजावणी करायची असेल तर हायकोर्टचा परमिशन पाहिजे. इन केस ऑफ कॅपिटल रिडक्शन द अप्रुव्हल ऑफ द हायकोर्ट इज नेसेसरी. हायकोर्टचा परमिशन टू इम्प्लिमेंट द स्कीम ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, द अप्रुव्हल ऑफ द परमिशन ऑफ द हायकोर्ट इज व्हेरी एसेन्शियल. हे अतिशय महत्वाचं माहिती लक्षात ठेवा. द स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन इन्व्हॉल्व्स ओनली वन कंपनी. मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिकन्स्ट्रक्शन मध्ये केवळ एकच कंपनी असतो, 2-3 कंपनी असू शकत नाही. नेक्स्ट कॅन्सलेशन ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटी नॉट अ प्रॉफिट झालं. कॅपिटल रिडक्शन रिक्वायर्स स्पेशल रिझोल्युशन पास्ड एट जनरल मीटिंग. शेअर होल्डरच्या जनरल मीटिंग मध्ये, आणि हे एक आहे ना स्पेशल रिझोल्युशन पास करायला लागते. भागधारकांचा सामान्य सभेत विशेष ठराव पास करणे अत्यंत गरजेचं आहे. हे स्कीम अंमलबजावणी करताना अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन रिझल्ट्स इन प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कॅपिटल रिडक्शन अकाउंटद्वारे कंपनीचा असेट्स अँड लायबिलिटीचा प्रॉपर व्हॅल्युएशन असतो. ज्यादा असेल तर कमी करतो, कमी असेल तर ज्यादा करतो. योग्य मूल्यमापन दाखवतो आम्ही नंतर. कमी असेल तर ज्यादा, ज्यादा असेल तर कमी. सो इंटरनल रिकन्स्ट्रक्शन रिझल्ट्स इन प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. अत्यंत महत्वाचं माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स इज क्रेडिटेड. इन्क्रीज इन द व्हॅल्यू असेल तर क्रेडिट करतो, असेटमध्ये डिक्रीज असेल तर डेबिट करतो. लायबिलिटीमध्ये इन्क्रीज असेल तर डेबिट करतो, डिक्रीज असेल तर क्रेडिट करतो. म्हणजे इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज इज क्रेडिटेड ऑर डेबिटेड टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. असेट्स अँड लायबिलिटीज मध्ये लाईफच्या व्हॅल्यू मध्ये इन्क्रीज अथवा डिक्रीज असेल तर क्रेडिट अथवा डेबिट करतो, क्रेडिट अथवा डेबिट करतो. कोणत्या अकाउंटला? कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट अथवा क्रेडिट करतो, ट्रान्सफर करतो ते इन्क्रीज अँड डिक्रीज झालेले व्हॅल्यू. नेक्स्ट आहे इन कॅपिटल रिडक्शन अकाउंट ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अथवा कॅपिटल रिडक्शन अकाउंट आता बोथ चॅप्टरचं नावच असं आहे. ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड टू कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ॲडजस्टमेंट करतो. सो नेक्स्ट आहे आणखी महत्वाचं आहे द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा बॅलन्स कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो? कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करतो. हे अतिशय महत्वाचं माहिती तुम्ही लक्षात घ्या. द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल
कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा बॅलन्स कुठे ट्रान्सफर करतो, बॅलन्स कुठे ट्रान्सफर करतो, कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करतो. हे अत्यंत महत्वाचं माहिती तुम्ही लक्षात ठेवा. once again बघा, द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. नेक्स्ट आहे the balance sheet prepared after the implementing the scheme of reconstruction is to be suffixed by and reduced to. असं आहे ना, सफिक्शन करायचं असतं. अमिकेबल सेटलमेंट ऑफ डिफरन्सेस झालं. इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आर ॲडजस्टमेंट वन्स अगेन रिपीट झालं. इन केस ऑफ कॅपिटल रिडक्शन दिस स्कीम आर ॲडजस्टमेंट्स आर मेड इन व्हिच अकाउंट, इट शुड बी शोन इन कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सर्व ॲडजस्टमेंट ओके ठीक आहे. आता मॅचच्या कॉलम्स बद्दल थोडक्यात सांगतो. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कशामध्ये असतो, सेक्शन 100. फिक्टिशियस बॅलन्सेस ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. फिक्टिशियस असेट्स म्हणजे जे असेट्स ऑफ द बॅलन्स शीट जगतो, जे आहे ना विक्री मूल्य नसतो. एक्झाम्पल आहे ना, P&L अकाउंट डेबिट बॅलन्स असेट्स असतो, अथवा की अंडर रायटिंग कमिशन असतो, अथवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आहे. हे सर्व कुठे दाखवतो आम्ही, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करतो, ते सुद्धा डेबिट साईड. थोडक्यात बघा, ऑल फिक्टिशियस असेट्स आर शोन ऑन द डेबिट साइड ऑफ द कॅपिटल रिडक्शन अकाउंट आर ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नेक्स्ट आहे कॅपिटल रिडक्शन स्कीम. हे कशामध्ये येतो, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये असतो. कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स म्हणजे नो चेंज इन कॅपिटल झालं, नो रिडक्शन इन कॅपिटल झालं, एवढंच झालं. आता नंतरचा भाग अत्यंत महत्वाचा सांगतो इथे, जे म्हणजे सरेंडर ऑफ शेअर्स म्हणजे गिव्हिंग अप ए पार्ट ऑफ द शेअर्स, पार्ट ऑफ द व्हॅल्यू ऑफ शेअर्स. भागधारकाला भागांचा किमतीचा एक भाग आहे ना मुक्त मनानं सोडून दिलं तर त्याला काय म्हणतात, सरेंडर ऑफ शेअर्स म्हणतात. सरेंडर ऑफ शेअर्स म्हणजे गिव्हिंग अप ए पार्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स. नेक्स्ट आहे कॅन्सलेशन ऑफ सरेंडर शेअर्स झालं. सरप्लस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स, सरप्लस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह झालं. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स झालं. स्टॅट्युटरी रिझर्व्ह नॉट ट्रान्सफर टू कॅपिटल. स्टॅट्युटरी रिझर्व्ह असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करत नाही. नेक्स्ट रिडक्शन इन पेड झालं. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कशामध्ये रिलेटेड आणखी एक सेक्शन आहे ते 494 सेक्शनला निगडित आहे. त्यानंतर क्रेडिटर्स ॲक्सेप्टिंग पार्ट पेमेंट कॉम्प्रोमाइज झालं. त्यानंतर रिडक्शन इन व्हॅल्यू. आता 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. लायबिलिटीमध्ये कमी झालं तर प्रॉफिट, लायबिलिटी व्हॅल्यू मध्ये जादा झालं तर लॉस, असेट व्हॅल्यू मध्ये वाढ झालं तर प्रॉफिट, असेट व्हॅल्यू मध्ये कमी झालं तर लॉस. हे 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. लायबिलिटी मध्ये कमी झालं तर प्रॉफिट, लायबिलिटी मध्ये वाढ झालं तर इन्क्रीज झालं तर इक्वल टू लायबिलिटी मध्ये वाढ झालं तर लक्षात ठेवायला पाहिजे लॉस. असेट मध्ये वाढ झालं तर इफ देयर इज इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट इट इज नथिंग बट प्रॉफिट. इफ देयर इज डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट इट इज नथिंग बट लॉस. यानी मायनस लॉस प्लस प्रॉफिट असं समजून घ्या. हे सगळे सांगू इच्छितो मी, लक्षात घ्या. If there is decrease in the liability, it is profit. If there is increase in the liability, it is loss. If there is increase in the value of asset, it is a profit. If there is a decrease in the value of asset, it is a loss. 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. ह्या चॅप्टर संबंधी सर्व माहिती तुम्हाला सांगायला प्रयत्न केलो मी, थोडक्यात सांगितलं, लक्षात घ्या. सो वन्स अगेन बघा, काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो की the first chapter that we are discussing is capital reduction and internal reconstruction. What is capital reduction? It is bringing about अथवा करणे. It is bringing about changes in the value of assets and liabilities. In this process, assets and liabilities are valued at their proper values by reducing unwanted increase or decrease. For example, एक झाड असेल तर झाड आहे ना फांद्या कापून व्यवस्थित करायचं, असं तुलना करू शकतो तुम्ही. कॅपिटल रिडक्शन होतं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. अनावश्यक असलेले झाड कापायचं, व्यवस्थित झाड ठेवायचे. ह्या प्रक्रियेला काय म्हणतो आम्ही, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तसंच कंपनीमध्ये असेट्स अँड लायबिलिटीज व्हॅल्यू अनावश्यक जादा झालेला असतो.
कुठंतरी काम असतं, ते आहे ना कमी करून योग्य मूल्याचं असेट्स अँड लायबिलिटीज आहे ना बॅलन्स शीटमध्ये दाखवायच्या प्रक्रियेला काय म्हणतो आम्ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आता कॅपिटल रिडक्शन असे म्हणतात. तुम्ही माहिती लक्षात ठेवायला पाहिजे. ह्यामध्ये काही संकल्पना तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो. जे तुम्हाला नोट्स मी पाठवलेले आहे, सगळे सविस्तर सर्व चॅप्टरचा नोट्स आहे ना पाठवलेले आहे, ते आहे ना तुम्ही वाचलं तर एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला अडथळे यायची शक्यता कमी. डिटेल नोट्स प्रत्येक चॅप्टरवरील आहे ना वेगवेगळे नोट्स तुम्हाला पाठवलेले आहे. सो आतापर्यंत काय संकल्पना चर्चा केलो आणि तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ह्यावरील प्रॉब्लेम आज तुम्हाला पोस्ट करतो मी, उद्या आहे ना अथवा परवा 2 दिवसात आहे ना त्या प्रॉब्लेम नंबर 1 म्हणतो, चॅप्टर रेफरन्स देतो, एक प्रॉब्लेम सांगतो आणि नंतर यांना प्रॉब्लेम पाठवतो तुम्हाला. त्याचं सॉल्युशन आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मला तुमच्या ग्रुपवर आहे ना मी पाठवेन. वर्किंग नोट गरज असेल तर वर्किंग नोट्स फक्त त्यांना कसं एंट्री झालं बघायचे, जेवढे शक्य तेवढे प्रॉब्लेम तुमच्या माहितीसाठी अकाउंटिंग नॉलेजसाठी समजून घ्यायला प्रयत्न करायचे तुम्ही, की ते समजून घ्यायला प्रयत्न करायचं. सो हे माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत जे काही ना वाचलो तुमच्या समोर आहे ना थोडं जेवढे शक्य आहे तेवढं वाचायला मग तुम्हाला पटवून सांगायला प्रयत्न करतो. तुम्ही लक्ष द्या आणि रोज आहे ना आता जे काही आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला नोट्स पाठवलेले आहे आणि तुम्ही काय करायचं अगत्याने एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा उत्तर देण्यासंबंधी नाही यायचेच असेल तर मग ना यू बेटर गेट देम प्रिंटेड अथवा लिहून घ्या तुम्ही, काय हरकत नाही. तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या अथवा आहे ना प्रिंट काढून घेऊ शकता, तुम्ही प्रिंट काढून आहे ना घेऊ शकता. पण रोज आहे ना वाचा, एक्झामिनेशन कंप्लीट होईपर्यंत आहे ना तुम्ही रोज वाचन करायचं प्रत्येक चॅप्टरचं आणि ह्या एक्झामिनेशन दृष्टिकोनानं पूरक आहे नोट्स. त्या नोट्सचा एक भाग आहे ना एक कॉपी माझ्याकडे आहे, त्यापैकी आहे ना काही महत्त्वाच्या संकल्पना तुमच्याबरोबर मी चर्चा केलो. सो these are some of the points that I try to discuss with you with regard to the financial accounting subject, that to chapter number 1, that is capital reduction and internal reconstruction. So आज एक चॅप्टर झालं, उद्या आणखी एक चॅप्टरचं आहे ना पोस्टिंग करतो मी तुम्हाला. ते चॅप्टर म्हणजे नंतरचे चॅप्टर कोणते आहे, नंतरचे चॅप्टर इक्वल टू पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग म्हणून चॅप्टर आहे. वैयक्तिक गुंतवणुकी खाता असं म्हणतात, लक्षात घ्या. खाता व्यवस्था म्हणतो आम्ही, त्याच्या संबंधी याला माहिती उद्या तुम्हाला द्यायला प्रयत्न करतो. सो ही वी हॅव टू कीप इन माइंड वॉट एव्हर इन्फॉर्मेशन एक्झामिनेशन स्कीम संबंधी तुम्हाला माहिती सांगायला प्रयत्न केलो मी. किती 50 मार्क आहे, 50 प्रश्न आहे. 50 प्रश्नांपैकी आहे ना तुम्ही 50 पैकी 50 सुद्धा सॉल्व्ह करू शकता अथवा 50 पैकी 40 सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण आहे ना ग्राह्य धरण्यात येईल फक्त आहे ना 50 पैकी 40 प्रश्नाला उत्तर तेवढंच ग्राह्य धरण्यात येईल. प्रत्येकी याने किती आहे म्हणतात लक्षात ठेवायला पाहिजे. आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेली माहिती अनुसार किती 1.5 मार्क आहे. 50 गुणिले 1.5 इक्वल किती 60 मार्क झालं. ओके, नंतर कन्व्हर्जन करतो त्यानंतर आमचा कामाचा भाग आहे नंतर. सो फक्त तुम्ही काय करायचं 50 पैकी 40 आणि प्रत्येकी येणं 1.5 मार्क आहे आणि तर 50 पैकी 50 आहे ना तुम्ही टच करा, नाहीतर 50 पैकी 40 आणि नंतर आहे ना सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप पर्यायी उत्तराचा प्रश्न आहे. वरती आहे ना तुम्हाला माहितीच आहे मागच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही आहे ना हे सगळे तुम्ही काय केलं की हे केल्याने आन्सरिंग केल्याने त्या पद्धतीनं म्हणजे आणि एक वाक्य असतो, त्या गाळलेली जागा असतो, त्यानंतर आहे ना 4 पर्याय प्रश्न असतो, त्यापैकी एक आहे ना बरोबर उत्तर असणार, ते आहे ना ओव्हल अथवा राऊंडानं करायचं असतं. एवढं माहिती तुम्हाला सांगायला प्रयत्न केलो मी. नंतर आहे ना नंतरचं चॅप्टर असणार आहे पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. ह्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये चॅप्टर नंबर हे किती झाला 1 झाला. हे चॅप्टर नंबर किती 1. चॅप्टर नंबर 2 आहे ना पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग मध्ये नंतर घेणार आहे. त्या प्रत्येक चॅप्टरला एक प्रॉब्लेम तुम्हाला पोस्ट करतो आणि त्याचा सॉल्युशन सुद्धा तुम्हाला पोस्ट करेन मी. दॅट इज ऑल. थँक्यू. ऑल द बेस्ट.